पेलिलारतोय धनुष्य हस्ते सजोनी प्रभू रामचंद्राकडे असणार महाराज त्या खरानं रागानं पाहिलं आणि आपला जो रथ होता महाराज ज्या दिशेला प्रभू रामचंद्र होते त्या दिशेला असणारा रथ फिरवला का युद्ध करायचंय रामाबरोबर म्हणून असणारा खर नावाचा राक्षस रागावलेला आहे. धीरा विरा राह्य साह्य बळ तुझे मजसी काय माझे लागल्या घाई कोण माय राखेल खर म्हणू लागलेला आहे. ए श्रीरामा आता जर असणारा माझा बाण सुटला तुला कोण सांभाळणार आहे कोण आहे तुझा पाठीराखा असा तो खर प्रभू रामचंद्राला मोठा रागानं बोलू लागलेला आहे. आवचटे लागोन या बाण मारिला तिसराणी दूषण माझे सन्मुख सासे बाण ते अंगवन विमाने. अरे अचानक मारलंस असणार त्रिशराला अचानक मारलं असणार दूषणाला. आता मी तुझ्या बरोबर युद्ध करण्याकरता आलेलो आहे आता माझे बाण सांभाळ श्रीरामाला तो खर असणारा बोलू लागलेला आहे. रणी समोर झाल्या खर अंतकासी नजर वेधीर म्या मर्दिले सुरासुरे तू रघुवीर तो किती. प्रभू रामचंद्राला हा खर म्हणू लागला. ए श्रीरामा अरे मी लय मोठे मोठे खलास केलेले आहेत मोठे मोठे असणार बरं का राक्षस मोठे मोठे वीर देवलोकाला मी मारलेला आहे आणि तुझी काय अवस्था आहे माझ्या समोर असा तो असणारा खर प्रभू रामचंद्राला बोलू लागला. माझे सुटल्या शरसंधान कोदंड खंडीन सवान तुझा घेईन मी प्राण रणांगण पाहे माझे. ए प्रभू रामचंद्रा या रणभूमीच्या ठिकाणी असणारा माझी अंगवन पाहे म्हणले आज मी तुला वाचू देणार नाही असा तो ठाम मते असणारा कोण हा खर रामचंद्राला बोलू लागलेला आहे. तो वासोणी रामचंद्र खराचा पराक्रम थोर मी जाणतो से समग्र ऐक साचार महावीरा. प्रभू रामचंद्र म्हणू लागले ए खरा अरे तुझा प्रताप भयानक मोठा आहे मी ऐकून आहे परंतु असणार ऐक बरं का मी तुला काय सांगतो ते काय म्हणतात प्रभू रामचंद्र. सवदानी ती मिळे रजक हस्ती जगाची मिळे कर वाहती नाती कुलाल वाहे माती हे मुख्य ख्याती खराची. प्रभू रामचंद्र म्हणू लागले अरे गाढवाचं कोणतं काम असतंय महाराज गंगेची वाळू आणायची आणि असणार बरं का इटा करण्याकरता माती आणायची हे तुमचं काम आहे कुणाचं खराचं असं त्या ठिकाणी असणार प्रभू रामचंद्र. आता जोरात बोलणाऱ्या माणसाला बोलावंच लागतं की महाराज बोलल्याशिवाय कसं चालेल. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र त्या खराला गाढव म्हणू लागले. गाढव हा काळे कोळसे वाहती खाती कुलाल पत्र्या लगडा वाती जगाचे उकिरंडे घोळीती एक ख्याती खराची. कुलाल नावाचे लोक असतात कुलाल आणि ते असणार गाढवं सांभाळतात आणि त्यांच्या पत्नी असणार बरं का त्या गाढवावर असणार जवळ येईना गेली की असणार बरं का लाकडानं मारतात आणि असणार गाढवानं काय करावं उखरडे उकरायचे. उखरडे म्हणजे उखंड्यावर जाऊन असणार बरं का ते चारा मोरा खायचा आणि काय बोलायला लागलेला आहे प्रभू रामचंद्र त्या खराला उपेक्षणा करू लागलेले आहेत. खर पाला नीती वड त्यावरी वाती सुईच्या दगड पाठी खटी सोलले बुड थोर सुरवाड मशांचे. ए खरा अरे तुम्ही असणारे बरं का काय इटा व्हायच्या इटा दगड व्हायचे आणि असं वाहून वाहून तुमच्या पाठीचे कातडं निघून गेलेले आहेत असं त्या खराला प्रभू रामचंद्र
निर्भक्षणा करून बोलू लागलेले आहेत. खरी देखोन या दुरी खर भुके दीर्घश्वरी लाता नीती उरावरी ते सुख भारी खरासे. त्याच्याबरोबर असणारी त्याची पत्नी असते महाराज. खरीन म्हणजे गाडवीन असणार बरं का. आणि तिला बघून असणार तो भुकतोय आणि भुकल्याच्या नंतर असणार ती बिचारी याच्या ठोबळावर लाता मारते आणि लाता मारल्याच्या नंतर त्याला असणार सुख वाटतंय महाराज. कोणाला? त्या खराला सुख वाटतंय महाराज. अशा प्रकारे तुम्ही असणारं गाढवं प्रभू रामचंद्र त्या खराला बोलू लागलेले आहेत. मुख्य खराचे भूषण तो करी नित्य लोळण जगाची विष्टा प्रिय भोजन हे महिमान खराचे. अरे गाढवाचं कामच आहे महाराज. काय गाडीला बघून भुकायचं आणि असणार बरं का. लोळी आली की गडबड गडबड लोळायचं महाराज आणि लोळून असणार बरं का विष्ठा खायची. असं तुमचं हे खराचं काम आहे गाढवाचं. असं प्रभू रामचंद्र त्या खराला बोलू लागले. आयसी खराची प्रतिष्ठा प्रिय भोजन जगाची विष्ठा मरमर दुशिळा पापिष्ठा ऋषी वरिष्ठा मारिले. ए खरा, अरे असणारा किती लोकांना त्रास दिलास बाबा तुम्ही. अरे ब्राह्मणाला मारलं, ब्राह्मण खाल्ले आणि ब्राह्मणाचे असणारं दानातीन जिकडं तिकडं केले. पापी आहेस तुम्ही. असं प्रभू रामचंद्रच्या खराला महाराज भयानक बोलू लागले. त्याचा घेवनी सुड कैवाडे बाणी फोडीन दाबाडे तू पळशील कोणीकडे बाणा पुढे पै माझ्या. ए खरा, अरे त्या कैवार घेऊन असणार मी आलेलो आहे. आता मी बाण सोडणार आहे आणि असणार बरं का तुमचं थोबाड फोडणार आहे. आता कुठं पळणार आहेस तू? कुठं जाणार आहेस? कोण तुला सांभाळणार आहे? अशा प्रकारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी त्या खराला बोलू लागले. खरासी लागता गोमासी तडपडीत पळे चौपासी माझे बाण लागता सपीची तू पळसी खरू जैसा. अरे खरा, एकदा माझे बाण जर सुटले ना तर कुठं पळशील आणि किती जरी पळालास तरी माझा बाण परत येत नाही महाराज. खलास केल्याशिवाय राहत नाही. पाय म्हणले आता माझे बाण सुटणार आहेत, सहन कर. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र खराला भयानक बोलू लागले. ऐसे ऐकोणी श्रीरामाचे वचन खर झाला कोपाय मान धनुष्य वाहोन्या गुण अमित बाण वर्षला. प्रभू रामचंद्राकडे पाहिलं महाराज खराने. राग आला त्या खराला महाराज. धनुष्याला बाण लावले आणि अमित बाण असणारे सोडले. खर वर्षला बहुत बाण दिशा विदेशा शर संपूर्ण ते देखो निक्षोभला रघुनंदन चाप सजोने चालिला. भयानक बाण असणारे महाराज त्या खरानं सोडले. बाणानं असणार बरं का असं हे जग व्यापून गेले एवढे बाण सोडले. प्रभू रामचंद्राने पाहिलं आणि मग असणार प्रभू रामचंद्रानं धनुष्याला बाण लावला. काय करतात प्रभू रामचंद्र? जेवी गजावरी केसरी देवी श्रीराम राक्षावरी प्रळयाबंद दारा वर्षा भारी देवी शरधारी वर्षत. प्रभू रामचंद्रानं असणार महाराज जसा असणार बरं का सिंह. सिंह हा गजावर म्हणजे हत्ती असणार बरं का. हत्तीचं आणि सिंहाचं कधी जमत नाही महाराज. तसे प्रभू रामचंद्र असणार बरं का. धनुष्याला बाण लावला आणि त्या राक्षसावर असणार मार्याकरता धावलेले. अशा प्रकारचा तो असणारा प्रभू रामचंद्र आणि खर नावाचा राक्षस यांचं युद्ध चालू आहे. बाण वर्षता श्री रघुवीरा बाण पिसारे सुटला वारा तेने तळका पण निशाचरा
बाणे बेदरा लाविला. अरे ज्या प्रभू रामचंद्राने असणार बाण सोडले महाराज आणि त्या बाणाचं चक्रीवादळ सुटलं महाराज आणि त्या चक्रीवादळामुळे असणार बरं का राक्षस घाबरला. आता काय होतंय की बाबा मला मरावं लागतंय की काय, मरणारच आहेस ना, अशा प्रकारे तो राक्षस घाबरलेला आहे. बाणी रणी खिळिला वारा, बाणी खिळिली मुख्य धुरा, रणी उठिला धुरोळा, बाणे अंबरा व्यापिले. प्रभू रामचंद्राचा असणारा एक बाण सुटला की त्याच्या मागे 10 बाण सुटायचे, 10च्या मागे 100 सुटायचे, असे हजारो बाण असणारे रामाचे सुटायचे महाराज. आकाशापर्यंत असा असणारा तसा मंडप झालेला आहे. असे प्रभू रामचंद्राचे बाण झालेले आहेत. रामाच्या बाणानं मोठ्या मोठ्या धुरा खलास केल्या. आता हे खर सुद्धा मरणार आहे. खर राम बाणी कणकणाट, गाई उठिला हाय वाटी, तेने बाणे पिसारा पेटे, दुम्रांकित खर नेत्र. अहो असणार बरं का ज्या प्रभू रामचंद्राचे बाण सुटल्याच्या नंतर महाराज खराला चौकून येडा घातला आणि खर असणार बरं का हातपाय लटलट लटलट करायला लागला. त्याची झापडी डोळ्याची लागली महाराज. कोणाची? खराची. अशी अवस्था प्रभू रामचंद्राच्या बाणानं खराची झालेली आहे. बाणी कोदंद भूतळ, बाणी कोंदले नभोमंडळ, श्रीरामाचे बाण जाळ, रवी मंडळ झाकले. अहो प्रभू रामचंद्राच्या बाणानं महाराज असणार बरं का 10 दिशा असणार भरून गेल्या आणि नभोमंडळ आकाशापर्यंत असणार प्रभू रामचंद्राचे बाण गेले. असा हा प्रभू रामचंद्राचा पराक्रम आहे. एकही राक्षसाला शिल्लक राहू देत नाही. बाणी कोंदले आकाश, तिळवरी नाही अवकाश, बाणी राक्षा लाविला त्रास, कासा विस करते ने. प्रभू रामचंद्रानं असणारा महाराज एकही राक्षस असणारा शिल्लक ठेवलेला नाही आणि जो राहिलेले राक्षस आहेत सगळे घाबरायला लागले महाराज. असा प्रभू रामचंद्राचा बाण आहे. खराला घबराट सुटला महाराज. घबराट खर असणार बरं का त्या ठिकाणी कुणीकड पळावं पळता बी येत नाही असं असणार अवस्था त्या खराची रामानं केलेली आहे. रणी पडली अंधारी, श्रीरामाच्या प्रेमे करी, युद्ध किजे दोघी विरी, मामारी पेटली. दोन्ही वीर सारखे आहेत महाराज. 100. आणि असणार त्या खराला एवढा काही असणार बरं का त्या ठिकाणी राग आलेला आहे. खूप काही प्रयत्न करायला लागलेला आहे रामाला मारण्याबरोबर. असा तो त्या ठिकाणी महाराज राम कसा ऐकणार. असा त्या खराला हा त्या ठिकाणी काय झालं महाराज, अंधारी आली. अंधारी एकदम असणारा उजेड आहे ते अंधारच झाला. कोणाचा? खराचा. अशी प्रभू रामचंद्राच्या बाणानं ज्या खराची अवस्था झालेली आहे. कुंडली राम सीताकांत स्वराजे राम महारुद्र महाराज की जय. ये ना इकडे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मोतीराम महाराज की जय. हरी हरी. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. खर कोपोनी निर्वाण सोडिताये वरदबाण, श्रीराम तुझा येईन प्राण, हस्तविंदान पाहे माझे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचं अनुगर पावलो मी चराचर. कारण अरण्य कांडे आणि रामप्रभू म्हणले, कारण पंचवटीमध्ये गेल्यानंतर कारण खर तिरसरा आणि सगळे राक्षस मारलं आणि खराचं याचं रामप्रभूचं बाण आल्याबरोबर
आणि खर जोरात येऊ लागलं. रामप्रभू विचार करतात आणि ह्या खराला मारावं म्हणून कोण? रामप्रभू विचार करतात. ऐशे बोलोनी माहटी बाणवरदाची निज नेटी श्रीराम धनुषे छेदिले मुष्टी पाडिले मुष्टी लघु हस्ते. हे लघु असते. रामप्रभूला राग आल्याबरोबर रामप्रभूनं विचार केलं, धनुष्यबाण हातात घेतलं आणि जो खर नावाचं राक्षस होय त्याला मारून टाकला. असा कोण? रामप्रभू असे म्हणतात. निज निर्वाणाचे पूर्ण सवेंच घेऊन 7 बाण श्रीराम हृदय लक्षण वेगी गर्जोन विंधिले. गरजुनी वंदिले. कारण म्हणले रामाचं बाण आल्याबरोबर खर म्हणते की आता म्हणले मारावं, पण ते खर नावाचं राक्षस आहे. राक्षस का हा रामाला बोलू लागलं म्हणतात. श्रीराम कवच भेद पूर्ण भेद कवची नरुते बाण वरदे केले निज निर्वाण सावधान अवधारा. सावधान अवधारा. खराचं बाण आल्याबरोबर एकदम रामप्रभूनं निवारण करायचं. रामप्रभू देव होतं आणि खर किती रागात आलं तर रामाच्या पुढे किरकोळ चलत नव्हते असे म्हणतात. हरी कवचन भेदे बाणासी वर्ध शक्तीची क्रिया कैसी छेदोनी बंद बिरड्यासी कवच भूमीसी पाडिले. हो म्हणले एकदम खर आणि रामप्रभू बाण करीत असता एकदम कवच नावाचं जे धनुष्यबाण होतं आलं आणि रामप्रभूनं त्याला वापस वाट लावले असे म्हणतात. चाप कवच छेदिता देख कांपिनले तिन्ही लोक गगनी देवांशी असुख परम दुःख इंद्रासी. हो म्हणले त्या खराला दुःख झालं. रामप्रभू आपणाला ऐकणार नाही. आता काय करावं म्हणले किती प्रयत्न केलं तर रामप्रभू ऐकणार नाही असे म्हणतात. कवच पडतांची धरणी अभ्रामधून निघे तरणी तैसा श्रीराम शोभेरणी गिरा गर्जोनी बोलत. कारण रामप्रभूनं कवच हातात घेतल्यानंतर जे खरदूषणावर मारू लागलं आणि हातात घेऊन म्हणले खरदूषण आता काय करते असे म्हणतात. वरद बाण तुझे समस्त क्रोधे सांडूनी केले व्यर्थ तुझा संपला पुरुषार्थ अंतघात करीन तुझा. अंतगार करीन. रामप्रभू सांगतात तुमचं मनुष्यपण आता गेलं. माझ्या हातानं तुमचं खर मरण आहे असे कोण? रामप्रभू खरला सांगतात. मग जो चापा गस्ती दत्त सजोन्या श्री रघुनाथ रणी चालिला गर्जत शर संपात सुटला. हो रामप्रभू हातात बाण घेतलं आणि हातात घेऊन धनुष्यबाण एकदम त्या खरावर मारण्यासाठी धावत जात आहे म्हणतात. खराचे बाण प्रबळ श्रीरामे निवटिले सकळ जेवी गुडपाडी कृषी वल्लभ तेवी बाण जाळ छेदिले. हो म्हणले खराचं बाण जोरदार होतं. रामप्रभू जवळ आल्याबरोबर रामप्रभूनं त्या खराच्या बाणाला तुकडे तुकडे केले असे नाथ महाराज सांगतात. हेमपत्री बाण सबीज सोडोने खर केला निर्भुज रती छदोन्या ध्वज रणी रघुराज शोभला. रणी रघुराज शोभला. विजय कोणाचं झालं? रामप्रभूचं झालं. जो सत्यवान आहे म्हणले सत्यवानाचं कधी बी विजय होते आणि खर जो नावाचा राक्षस त्याला हे केलं म्हणतात. जैसा स्वर्ग भोग च्युत पुण्यक्षय होय पतित तैसा ध्वज लखलकित
पताकायुक्त पाडीला पताका पाडीला. जसं म्हणजे स्वर्गामध्ये जातात कसे पातक आता केव्हा पुण्यवान म्हणत पुण्यवान लोकाचा आम्ही वैकुंठवासी आलो याज कारणासी बोलुले ते ऋषी साच बावय वरतया झाडू संताचे मार्ग. त्या रामानं म्हणले काय जितकं पुण्य तितकं म्हणले वैकुंठमध्ये काम असते आणि त्या खराचं निवारण केले म्हणतात. बाण सोडोनी वरिष्ठ पाडीला शिरांचा मुकुट धनुष्य छेदिले उद्भट रण संकट खरासी. हाव म्हणले एकदा म्हणले बाण आल्या बोलो रामाचं मुकुट पडलं पण त्या रामानं राग आलं आणि ह्या खराचं कसं का फजिती केली असे नाथ महाराज सांगतात. खरे देखो निरण संकट श्रीराम वदिन मी वरिष्ठ शक्ती वरदाचे बाणी श्रेष्ठ वधावया दुष्ट चालिला. आओ म्हणले खर रामप्रभू सांगतात अरे बाबा माझ्या पुढे तुमचं काही चालणार नाही असे कोण रामप्रभू खराला सांगतात. चाप सज्जोने आकर्ण शक्ती वरदाचे निर्वाण बाण गाये घेती परांचे प्राण अति दारुण निवार. आओ म्हणले त्या खराचं बाण आल्यानंतर रामप्रभूनं एकदम सगळे बाण निवारण करायचं आणि खराचं अपमान करायचे असे नाथ महाराज सांगतात. त्याची बाण घेऊन चारी शक्ती आवाहने बीजमंत्रे खरे मोकलेले श्रीरामावरी सत्तेज धारी धगधगीत. हा म्हणले त्या खराचं बाण आल्याबरोबर रामप्रभूनं एकूण बाण लावलं जसं म्हणले धगधग विस्तू येते त्याप्रमाणे खराचं बाणाला हे नाश केलं म्हणतात. भूतळी गज बजले ऋषीश्वर स्वर्गी कांपती सुरवर शक्ती वरद अति दुर्धर श्रीरामचंद्र केवी वाचे. भूतावळी जी होती जोरदार झाली नाचू लागली आणि स्वर्गामध्ये देवगणा सगळे नाचू लागले कारण रामप्रभूचं विजय झालं. रामप्रभू धन्य धन्य रामाला म्हणावा असे नाथ महाराज सांगतात. बाण सुटता कडाडी पडली सुरवरांची झांपडी दुर्धर तेजाची प्रौढी ऋषी बापुडी मूर्छित. रामप्रभूचं एकदम बाण सुटलं सगळे राक्षस होते खरदूषण आजी झापडी झाली. आता म्हणले रामप्रभू पुढे आपलं काही चालणार नाही असे कोण खरदूषण म्हणतात. बाण लागता हृदयावरी शस्त्र देवता श्रीरामोदरी तिने बाण धरिता चारी श्रीराम तुनिरी रिघाले. म्हणले रामाचं बाण एकदम लागलं शरीरावर छातीवर आणि दुःख खरदूषणला झाला आणि रामप्रभू म्हणले काय म्हणतात अभिमान केला तोच वाया गेला अभिमान गेला तोच देव झाला. माणसासारखं वागावं लागत अभिमान बाजूला काढावं लागते तर देव होते. आमचा गड्डा निघणा कुठला पोटातलं त्याच्यामुळं आम्ही का मागे यायलो असे कोण नाथ महाराज सांगतात. खर म्हणे झाले विपरीत वरद शक्ती श्रीरामा भजत तिथे मांडिला आमचा घात श्री रघुनाथ नाटोपे. खर म्हणते रामा तुम्ही केवळ म्हणले तुमच्या पुढे माझ्या इलाज चाललं नाही आता मी मेलो म्हणले काय म्हणले पुण्यवंत तुम्ही माणसं पुण्यवंत कोण पुण्य त्यांचा होईन सेवक देह दिंदादिक दुर्वैले आयशे वर्म का म्हणले खर म्हणते रामा आता काय सांगावं म्हणतात. श्रीरामाची आघात थोरी बाण निवारिले वरदचारी जय जयकार ऋषीश्वरी केला सुरवरी महानाद. म्हणले खरं
सांगितलं, किती बाण आले निवारण केलं. आता काय सांगावं, कसं सांगावं म्हणले खर रामप्रभूला सांगता. वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरे राम रुद्र महाराज की जय. मोतीराम महाराज की जय. मारुतराव महाराज की सोपान काका महाराज की जय. लाल महाराज की जय. जगदंब महाराज की जय. जगदंबा देवी की जय. हरी हरी. करता विघ्नाची निर्विपुरी प्रेम कृपा दयाची. सर्वांगी सुंदर उठशी दुराची. कंठाय शोभे माळ गळा सुधी माळ मुक्ता फुलाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे माने स्मरण मात्रे माने कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित हारा तुझ गौरी कुमारा. चंदनाची वरती कुंकुशरा. हिरे जडित मुकुट शोभतुवरा. ऋणधुन तीन प्रचरणे घागर्या माळा. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे माने स्मरण मात्रे माने कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फडीर वंदना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाही सजना. संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावे शूरगजवदना. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे माने स्मरण मात्रे माने कामना पूर्ती. जय देव आरती श्रीराम पायासी. जानकी वल्लभ रायासी. समक्रांती श्रीरामा. सुमित्र आग्रज सुखधामा. भक्ता जनमानस विश्रामा. कौशल्य आत्मजा पूर्ण कामा. कौशिक ऋषी घेऊन जाता. कौशिक ऋषी घेऊन जाता. आयला उदाहरण दाटिका मरण यज्ञ शरण. मी तुला नगरी पावलासी. जनक जाऊ पाये रामासी. आरती श्रीराम पायासी. जानकी वल्लभ रायासी. जनके कठीण पण केला. मिळवून सकळ गोपाळा. अंगवन डोळ्याची कोणाला. लावण त्रेमक धनुषाला. आतितर गरवी सेकंदर. आतितर गरवी सेकंदर. पराक्रम प्रचंड थापटून दंड उभा तो दंड. आपटला रावण धरणीसी. देव पाये प्राणासी. आरती श्रीराम पायासी. जानकी वल्लभ रायासी. गर्वरहित होऊन रावण. मने मद सोडविल कोण. रामे लागून निजा चरण. केले धनुष्याचे खंडन. जनकात्मजा घेऊन माळा. जनकात्मजा घेऊन माळा. घालिते गळा रघुकुळ टिळा. नमिती वेळा. श्रीराम पायासी. तुळा मने शरण रामासी. आरती श्रीराम पायासी. जानकी वल्लभ रायासी.
सत्राने उड्डाण ओंकार वदनी कडवळ डोळमोळ शुदिली गगनी गडबडले ब्रह्मांड दाखे त्रिभुवने स्वर्ण्याच्या चरण्या झाल्या पणी जय देव जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे नोहे करतंता जय देव जय देव मधमने पाता उडता पडती शब्द थरथरला धरीधर मांडीला खेद कडाडले ब्रह्मांड करुणी उचित रामी रामदाशा शक्तीचा बोध जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद नोहे करतंता जय देव जय देव आरती ज्ञान राजा महाकेवल तिचा शक्तीचा संत मन विदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी तनलती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकेवल तिचा शक्तीचा संत मान विदला माझा आरती ज्ञान राजा प्रकट गुहे बोले ईश्वर ब्रह्माती केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकेवल तिचा शेतीचा संत मन विदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आमा आरती तुकारामा आ राघवे सागरात पाशान तारली तैशी तुकोबाची भंग रक्षिली हरी तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आमा आरती तुकारामा चुकिता तुलनेशी ब्रह्मा तुकाशाली म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवली आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आमा आरती तुकारामा घालील टांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझी प्रमेयालिंगना नंदी पुजिन वायू आळील म्हणणावा किशोर कुमार बाबा रुक्माय कुमार पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत समरजे राम महारुद्र महाराज की श्री गुरु मोतीराम महाराज की मारुतराव महाराज की सोपान काका महाराज की सेवालाल महाराज की जय रामराव महाराज की जय जगदंबा देवी की जय हरी आता विश्वात्मकी देवी आता विश्वात्मकी देवी तोसावे येणे वागेतने तोसावी द्यावे पसाय दाने दोषोनी मध्यावे पसायदानही खळाची व्यंकटी सांड जे खळाची व्यंकटी सांडो सत्कार मृत्यू तया सत्कर्म रते वाढू भूता परस्परे जडो मैत्र जीवाची परस्परी जडो मंत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाऊ बेस्व सौधर्म सूर्य पाहू जे वांचिल तू ते लावू प्राणी जा वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदियाळी अनावरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुचे अरव चैतन्या चिंतामणीचे गाव बोलती अर्णवा पियुषांचे चंद्रमे जे अलंचन मारतंड जे तापहीन ते सर्वै सदा सज्जन सुरी सर्वै सदा सज्जना
किंबहुना सर्व सुखी किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पृखी अखंडिता आदि मुखे अखंड आणि ग्रंथ उपजवे विशेष लोकी द्रष्टा दृष्ट विजय व्हावे जी द्रष्टा द्रष्ट विजय येत मने श्री विशेष राहो येत म्हणे श्री विशेष राहो हा होईल दान पसावो होईल दान पसाव येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला वरे श्री ज्ञानदेव येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला वरे श्री ज्ञानदेव सुखिया ओम शांती 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 तथास्तु 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 विठ्ठल 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 पुंडरीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरी श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम